दादा लक्षण ठेव. तुम्ही खातो तवार चापड भरली दादानी चापड भरली. चुकीचा गेला. असतं का रे? मजा आली. मी आवतो सगळी कामं केलेली. कोण बोलला? पहिले मी काच करतो. काय करायचं? हा तुला हाजरी किती होती? हाजरी नव्हती ना बाबा. सगळे चाली माय चल मिस्त्री जाऊ कामाला. माल बिल काढून द्यायचा त्याला. बघू शकता गाडी कशी धक्का मारीत आणले घरापर्यंत. अशी माणसात नाही. अरे धक्का कुठून मारला. चला चला नाही तर स्वागत साठी हे गाईज गुड मॉर्निंग. कशात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल. तर आता आपली मॉर्निंग झालेली आहे. सकाळचे वाजले 6:30 वाजलेले आहेत. एक साईडला आकाशदा पण आला, एक साईडला मी आणि दादा पण चाललोय दुकानावर. सो आता 12 दिवस तुम्हाला माहिती आहे आई नाहीये, तर 12 दिवस आपण आपलंच जाऊन दुकान वगैरे लावायचं. याच्यामध्ये उंची पण नाहीये. लय पनवती आहे. जाऊ बस जाऊ गाडी बंद पडतो. बोल गाडी बंद नाही पडत. पेट्रोल नाही देत बघ. तुम्हाला नाही समजत गाडीला. हा आता बोल. बोलते पण होती स्वतःच पेट्रोल भरणार का गाडी दुसऱ्यांनाच नाव आईला सोडायचं ना. हा मग तुला समजा नको जरा ट्रॅफिक होती. ट्रॅफिकचं मला म्हणजे भरला ना बरं रिक्षा भरी बरी चला गाईच सॉरी दुकानावर जायला. मावराचा रास आणलेला आपण गाडी आली तुम्ही बघितले. गाडी आता झाले आई नसली ना आपली बाय आहे मावर आणून द्यायला. काही टेन्शन नाही. लवकर जाऊ ना घेऊन येऊ फोटो. चला गाईज नेक्स्ट दुकान वगैरे लावूया फटाफट. कसं माहिती आहे का आता आई नाही तर जिम्मेदारी आम्ही आमच्या जीवावर घेतली ना. आई बघत असेल ब्लॉग तर बघ आई पाहिजे 6:30 वाजल्यात तर आम्ही निघलो आता दुकानात जायला. हा नाही ब्लॉग उद्या बघितला तर आई नसीबी गौरी मावशी आहे सोबत दाखवेल. तर चला गाईज आता निघतोय जायला. किती वाजल्यामध्ये 6:30 वाजल्यात. 6:35 हा 6:35 झाले. गाईज पोहोचलो दुकानावरती. हे बघा पाठीमध्ये मावरा वगैरे सर्व काय आणलेलं आहे. तुम्हाला नंतर दाखवेल मावरा. पहिले आपला दुकान वगैरे लावून घेऊ. फल वगैरे धुवू. आज तेवढी काही घाण नाही आहे. हे बघा साफसफाई केलेलीच आहे. साफसफाई केलेली. तर चला लवकर फल वगैरे धुवू ना मावरा लावू. चला तर काय सकाळचे 7:15 वाजले. दुकान वगैरे लावून झालेलं आहे. सर्व दुकान लावलेलं आहे. तुम्हाला मावरा दाखवतो. बघा मावरा बघा किती भारी आहे. आलू आहेत. छोटी पापलेट आहेत व्हाईटची. व्हाईट छोटी या साईडला मोठी आहेत आणि याच्यापेक्षा मोठी या साईडला आहे. या साईडला बघा हे खापरी पापलेट आहेत. या का बोलतो जिताड आहेत. या रावस आहेत. या बघा मोठ्या सुरमई आहेत. 1 किलो एक सुरमई 2.5 किलो ते 2.25 किलो असेल. या साईडला व्हाईट पापड आहेत. या साईडला खापरी पापड आहे मोठा. या साईडला छोट्या सुरमई आहेत. 500 रुपये जोडी आहे. ही बघा कोलबी 80 रुपये आलेत. सो या साईडला पोचे आहेत. 1500 रुपये. या साईडला व्हाईट कोलबी नाही लाल कोलबी. सो वाव वगैरे लावली नाही अजून. वाव आता लावायला घेतोय. पहिले कसं सर्व मावऱ्यामध्ये बर्फ वगैरे टाकतो. पहिले तुम्हाला मावरा वगैरे दाखवू नंतर बर्फ वगैरे टाकू वाव वगैरे लावतो. तर चला पटापट काम करूया. कस्टमर यायचे चालू झाले. आता 12 दिवस आई नाही तर असं एकदम सगळं ध्यान आपल्याला इथंच लावायचं दुकानावर. बाकी बाहेर कुठं फिरायला वगैरे जायचंच नाहीये. जसा टाइम भेटला तसा बघू. पण आज जोपर्यंत आई नाही तोपर्यंत 12 दिवस आपल्याला इथंच राहायचं. काहीच दुपारचे 12:15 वाजलेले आहेत. आता नाश्ता करायला घेतो. एवढे कस्टमर होते की नाश्ता करायला टाइमच भेटला नाही. आता भेटला तर नाश्ता वगैरे करून घेऊया. जो कस्टमर आहेत ते आईलाच विचारत होते म्हणजे मावशी कुठे आहे. इथं कसं आई नसलं ना मग कस्टमर कसा घ्यायला पण जरा काय बोलतो त्याला गाजगुज करतं. आई असली तर कसं माहिती का आई कमी जास्त मध्ये देतेच. आम्हाला तसं नाही ना तरी आम्ही बी समजून देतो. नाही सगळे कस्टमर एकच विचारत होते
की मावशी कुठे. आम्ही बोललो ना मावशी फिरायला गेले. सर्वांनी एकच बोलले, एकच उत्तर त्यांचं, वा वा चांगली गोष्ट आहे. नेहमी धंद्यावरच असते, त्याला टाइमच नसतो फिरायला, नशीब तुम्ही फिरायला वगैरे पाठवले. सगळे कस्टमर काय जेवढ्यांनी आईला विचारलं ना त्यांना सांगितलं ना का आई कन्याकुमारीला फिरायला गेले. सर्वांनी आईची वावा केली. म्हणजे चांगली गोष्ट बोलते. लवकर जात नाही. आम्ही पण पहिले बोलायचो तिला जा 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 जा, नाही गेली. पण सिरियसली आई जर व्हिडिओ बघत असेल तर बघ, सगळ्या कस्टमरला चांगलं वाटलं बघ तू फिरायला गेले तर. म्हणजे नेहमी दुकानावरच असते ना, म्हणून. तर चला नाश्ता करायला घेऊ. एक साईडला दादानी घेतला नाश्ता करायला. हे बघा वहिनीने नाश्ता पाठवून दिले. तर बघू दाखव नाश्ता. अंडी दिलेत. आता दादा निघला कस्टमर चालेल घेता. चला काहीच नाश्ता वगैरे करून झालेला आहे. दुपारचा वाजला 1 वाजला. बर्फ बघूया फ्रीज मध्ये किती आहे. बर्फ तर कापला नाही. तुम्हाला तर माहिती आहे कस्टमर तर आलो होते म्हणून बर्फ कापायला काही टाइम भेटला नाही. हे आसिफ ये धुलके दे भाई, ये धुवून दे. गाईज बघू शकता बर्फ बंद करण्या एवढा बी बर्फ नाहीये. तर चला पुऱ्या 5 लाद्यात बर्फाच्या. काल 2 लाद्या कापल्यात आम्ही. ऑलरेडी 3 नाही तर 2.5 असेल. तर लवकर कापून घेऊया, नंतर बघू. चला पहिला तो बर्फ आहे तो कापून घेऊ. आज एवढा वैतागला ना भाई, सिरियसली. आई असतं तेवढा नसतं आला, पण आज सिरियसली मला वैताग एवढा आला ना काय सांगू तुम्हाला. चला बर्फ कापून नंतर सांगतो वैतागचं. तर गाईज दुपारचं 1:30 वाजलेलं. दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे. आता जातो मस्त घरी, फ्रेश वगैरे होतो, जेवतो, झोपतो आणि डायरेक्ट किती वाजता यायचा? 3:30ला. ते आई नाही तर आम्हाला लवकर जेवावं लागेल, कारण की आम्ही आता स्वतः जिम्मेदारी घेतली ना. आई नाही तोपर्यंत ना डर होना जरूरी है. ब्लॉग देखते ना माँ, इसलिए. चाचा आला आपला. चाचा क्या बोल रहे हो? थोडा ट्रेन करना चाहिए. दुपारच्या वाजले 3:30 वाजले. दुकानावरती आले, दुकान वगैरे लावलं नाही. आता लावायला घेतो दुकान वगैरे मस्त. एका साईडला दादाने तयारी केली दुकान वगैरे लावायची. दादा वगैरे दुकान लावून घेईल तोपर्यंत मी बर्फ वगैरे कापतो. तेव्हा बघा काहीच फ्रीज मध्ये बर्फ नाही बिलकुल. तर चला पहिले बर्फ वगैरे कापून घेऊ. दादाने अजून दुकान वगैरे लावलं नाही. 3:30 वाजलेत. ऊन पण एवढं पडतं टाटावर की मावरा लावू का नको असं विचार येते. तरी पण लावा तर लागेलच. आई तर नाही तुम्हाला तर माहीत आहे, त्यामुळं आपल्याला सर्व करायचं आहे. हे बघा दादानी इथं मस्त गाणी लावले देवांची. सकाळी एकदा लावलेली, त्यानंतर आता एकदा लावले बघा. स्वामींचं गाणी लावले. चला मग पहिले दुकान वगैरे लावू, नंतर बर्फ कापू. चला दुकान लावू पहिले. काहीच दुकान वगैरे लावून झालेलं आहे. आता जातो एक मोजिटो आणायला. दादाची इच्छा झाली की मोजिटो पिऊ बरं. तर चला आपल्या इथं जे चिकनीवा मोजिटो. तर चला पहिले मोजिटो घेऊन येऊ. दुकान वगैरे तर लावलेलं आहे. आता फक्त जाऊन मोजिटो घेऊन यायचं आहे. याला काय मग कशी इच्छा आली पियायची? आज इच्छा झाली पियायची. संस्था याला कौशा आहे. क्या बोलतो पंकज भाई? पैसा. चला गाईस निघूया. चावी गाडीची, आपली गाडी बाहेर. सर्व मावरा लावून चाललंय. चला गाडीमध्ये पेट्रोल टाकावं लागेल. पेट्रोल नाही आहे. गाईज पोहोचले मोजिटो घ्यायला. बघा मोजिटो. तर बघू आता किती वेळ लागेल बनवायला. घेऊन लगेच जाऊ. आपल्या इथेच आहे जवळच. चला लवकर घेऊन निघू. तर काहीच पोहोचले दुकानावरती. मस्त आणलाय मोजिटो. तर एक मोजिटो पिऊन घेऊ पहिले. लय भारी लागतं मोजिटो शपथ. कसं माहिती का, उन्हातून आलो ना काहीतरी थंड पियायची इच्छा होते म्हणून मोजिटो आणला मस्त. सिरियसली भारी वाटतं. वरतून लिचीचा मोजिटो आहे. क्या भाव पंकज भाई, कुछ तो बोलो. बस आराम से बैठा है. क्या ये दाढ़ी क्या बोलते, दाढ़ी मुझ क्यों पड़ा यार? पैसा ही छोड़ दिया है नाम से. ऐसा ही करने को आराम से, क्या करेगा भाई. मन्नत है क्या? मन्नत नहीं, ऐसा अच्छा लगता है ना. अच्छा लगता है थोड़ा. चला काही मोजिटो पिऊन घेऊ मस्त. तर काही संध्याकाळच्या वाजलेत 8 वाजलेत. कस्टमर वगैरे कमी झालेले आहेत. मस्त आता लॉलीपॉप आणलेत आम्ही खायला. बरेच दिवसानंतर खातोय. तुम्ही तर बघला असेल मागच्या ब्लॉगमध्ये जेव्हा आई होती तेव्हाच खाल्लेले. तर आज दादाचा मूड झाला, बोलतो चल लॉलीपॉप खाऊ. सो आणलेत लॉलीपॉप. तर फटाफट लॉलीपॉप खाऊन घेऊ.
हे बघा. आणि कस्टमर पण चालू आहेत, म्हणजे हळूहळू येतात. चला लॉलीपॉप आणले तर पहिले खाऊन घेऊया. दादा खोलचल. चला गाईस बघू नंतर. आणि लॉलीपॉप खाऊन घेऊया, टाइम भेटलाय तर. मग आई बघितलं ना, तू नसतर किती पार्टी करतो दादा, लक्षण ठेव. तुम्ही खातो तवर चापड भरली दादानी चापड भरली. चुकीचा गेला. असतं का रे, मजा आहे. चला गाईस या खायला. 2 चटणी दिल्या त्याने. तर गाईज लॉलीपॉप वगैरे खाऊन झालेले आहेत. रात्रीचे वाजलेत 8:45 वाजलेत. मी एक साईडला माझं काम करायला घेतलेलं आहे. दादाने घेतलंय बर्फ कापायला. 2च लाद्या होत्या, त्या बर्फाच्या 2 लाद्या दादा कापेल. आता फ्रीज मी जरासं मी कापलेला, जी अर्धी लादी ती कापलेली. आता दादाची बारी आहे. या 2 लाद्या दादा कापेल. तोपर्यंत आपण आपलं काम करून घेऊ. दोघे एकच काम करत राहिलो आणि टाइमपास होईल, तर लवकर करून घेऊया. भेटू नंतर. तर गाईज रात्रीचे 10:15 वाजले. दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे, सर्व साफसफाई करून पण झालेली आहे. आपलं एक काम होता, तुम्हाला तर माहिती आहे, आपल्या दुकानासमोरचे पाणी थांबतो ना, त्यासाठी आम्ही आता नाली करतो. दुकान वगैरे तर बंद केलं, या साईडला बघू शकता. आणि सर्व साफसफाई पण केलेली आहे. आता आम्ही काय करतोय, पाणी जाण्यासाठी ना इथून मस्त नाली करूया. कारण की रोज तेच त्रास होतो. नुसतंच रोजच्या रोज पाणी तिकडून निपला, इथून ह्या करा. हे बघा आईच मला दाखवतो बघा. पुरी साफसफाई करून झालेले, दुकान पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे. या फल्या उचलून टाकल्या, इथून बी इथं बी लय घाण होती. इथची घाण पी सगळी साफसफाई करून झालेली. आता फक्त एवढंच आहे, आपल्याला इथं नाली घालायची आहे. आता बघू दादाचं डोकं चालेल तसा करू. हे बघा इथं पाणी जे मोठा करायचा काय, बारीकसा. नाले म्हणजे जास्ती, नाला म्हणजे एक, समजला. ठीक आहे नाली बाण घालायचा इथे, नाली पण नाही, बाण घालायचा बोलाचा. जेणेकरून येऊ पाणी ना त्या साईडला जायला नको. कारण की तिथे एक खड्डा आहे, तो एवढा त्रास देतो ना भाई. इथलं पाणी निपललं ना तर वापस तिथं खड्ड्यामध्ये पाणी जमतं. त्या साईडला पण एक खड्डा आहे, किती पाणी काढणारे माणूस काढून तर दादानी एक डोकंच चालवलं. बरं आता जाऊ दे, एकदा त्रास होऊ दे, पण तो कामच करून टाकू. 17 नको टेन्शन. चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा लास्टपर्यंत बघा. तर काहीच बघा, दादानी आता माल कालवायला सुरुवात केलेली आहे ना. एका साईडला माल कालवून एका साईडला आमचं काम करू. आय लव्ह यू. चल आपला काम कर. आता इथं माल कालवेल आणि इथून पूर्ण असा बांध घालील ना दादा. यस बरोबर घालशील ना. मी आवतो, सगळी कामं केलेली आहेत. कोण बोलला. पहिले मी त्याच करतो. काय करायचं. हा तुला हाजरी किती होती. नव्हती ना बाबा, सगळे चाली माझे. चल मिस्त्री जाऊ कामाला, माल बिल काढून द्यायचा त्याला. ठीक आहे. चला काही दादाने घेतलं एक साईडला काम करायला त्याचा. आता बघू किती टाइम लावतो या कामासाठी, किती मेहनत करतोय भाई. कारण की रोजचा त्रास नको आम्हाला. रोजच्या रोज तोच त्रास 17 ना दा. तो त्रास एकदाच काढलेला बरा. सगळं काम झालं ना तर काम राहतच भाई. काही पण बोला तुम्ही, कामच ना पाहिजे आम्हाला. त्यासाठी दादानी माझी बी काय होतं त्याला फिलिंग समजली. हा फिलिंग्स आणि माझी बी म्हणजे समजला तुम्हाला पण किती त्रास होते त्या. चला आता दादा चालवून घेईल. चल घे ना यार, काय टाइमपास लावलाय. टाकू दे ना. अरे यार गाईज दादाने बघा असा बांध घातलेला आहे, जेणेकरून आपला पाणी ना मच्छीचा इथून इकडं नको यायला. हे बघा इथून आला तर इथेच पडेल. इथून सरळ नाली केली हे बघा. आणि दुकान पण सर्व बंद केलेलं दादाने. गाईज मध्येच गाडी बंद पडली बघा. याला सांगितलेलं गाडीत पेट्रोल नाही आहे. यार पेट्रोल ना मग गाईज बघू शकता गाडी कशी धक्का मारीत आणले घरापर्यंत. चला नाही तर स्वागतसाठी आपल्या लाल्या आणल्या. ही जुलोय हे आणल्या लाल्या बघा. प्रेम बाकी काही नाही आहे, प्रेम. मला आंघोळ करू दे.
आणि रोशनदाचा स्टॉक बघा, पुरा स्टॉक आहे बघा फ्लिपफ्लॉपचा. आता ही गाडी उद्या सर्व्हिसिंगला टाकायला लागला. सिक्युरिटीला बघ आपला माणूस बंदोबस्त दिसणार पण नाही. तर गाईज आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर करा.